आजच्या या व्यसनमुक्ती कार्यक्रमात आलेल्या आपल्या सर्व आप मूल धर्म सतीपती आरती पूजक समाजाचे भक्त, गावचे सरपंच, सगळे प्रमुख व्यक्ती आणि माझ्या भाऊ बहिणींनो, आपण काय एकत्र येतो? आपकी जय काय म्हणतो? ही आरती कशामुळे सुरू केली? या सगळ्याला एक इतिहास आहे. मगाशी आप जितू दादाने बरंच माहिती सांगितली, पण आपल्याला सांगतो ही जी आरती आहे ही आरती आपण 1937 पासून 13 फेब्रुवारी 1937 ला पहिली आरती झाली. आज तागायत ही आरती सुरू आहे. ही आरती म्हणजे काय आहे? ही आरती म्हणजे प्रेरणा आहे. ही आरती म्हणजे श्रद्धा आहे. ही आरती म्हणजे नामस्मरण आहे. ही आरती म्हणजे एक ज्याला आपण सकारात्मक विचाराची एकत्रीकरण आहे. ही आरती म्हणजे मनावर सात्विक गुणांचा ज्याला परिणाम व्हावा अशी ही आरती आहे. आणि म्हणून या आरतीला आपण सगळेजण अतिशय मनाने अतिशय शांतपणे सगळे उभे राहून आरती करत असतो. अशी ही आरती, असा हा आप मूलधर्म सतीपती आरती समाज. खर तर या समाजाची जी इमारत आहे, या समाजाची जी बिल्डिंग आहे, या समाजाची बिल्डिंग 5 प्रमुख तत्वांवर आहे. मगाशी दादाने सांगितलं नाही, आप श्री गुलाम बाबा हे कधीही शाळेत गेले नाही, त्याने पुस्तकाचा कधी अभ्यास केला नाही, परंतु समाजाचा अभ्यास केलेला होता. तो काळ ब्रिटिशांचा काळ, ज्या काळामध्ये आदिवासी समाजाची स्थिती अतिशय दयनीय होती. समाज विखुरलेला होता, समाज व्यसनाधीन होता. आणि जेव्हा समाज व्यसनाधीन होतो तेव्हा समाजाच्या एकूणच पारिवारिक संकल्पनेमध्ये सगळी ताटातूट होते. कोण भाऊ, कोण बहीण, कोण नवरा, कोण पती, कोण पत्नी, कोण आजोबा, कोण बाप, कोण माय, हे नाते सगळे ते नाते या व्यसनामध्ये आपण विसरून जातो. आणि म्हणून समाजाची सुधारणा करण्यासाठी समाजाचे खास डॉक्टर होते आप श्री गुलाम बाबा. यांनी लक्षात घेतलं माझ्या समाजाची जी स्थिती आहे, आज समाजाला कोणी जवळ करत नाही, कोणी जवळ बसू देत नाही. हे जर मोडायचं असेल, माझ्या समाजाला जर सगळ्यांबरोबर राहायचं असेल तर एक आणि एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे माझ्या समाजाला व्यसनापासून मुक्त करणं. समाज जेव्हा व्यसनापासून मुक्त होईल तेव्हा सगळ्या गोष्टी सुधारतील, तेव्हा सगळा समाज त्याच्यासाठी संघटित केला पाहिजे. आणि म्हणून या आरतीचं प्रयोजन केलं. खूप मोठा इतिहास आहे बंधूंनो. त्या काळामध्ये, ब्रिटिशांच्या काळामध्ये अशा प्रकारे लाखोचा समाज एकत्रित येणं म्हणजे ब्रिटिश सरकारला सुद्धा धोक्याचं होतं. समाज व्यसनमुक्त होऊ लागला, समाज हा सगळ्या मांसाहार मुक्त होऊ लागला. त्या काळी व्यसनाच्या साठी दारूचे गुत्ते जे चालायचे ते सगळे सरकारी गुत्ते चालायचे. रेकॉर्ड आहे सरकारचं, मी पुस्तकात लिहून ठेवलं त्या काळी किती दारूचा खप कमी झाला. त्या काळी खानदेशात, खास करून आपल्या पश्चिम खानदेश त्यावेळेला म्हणायचे धुळे जिल्ह्यामध्ये त्यावेळेला ब्रिटिश सरकारने आप समाजाच्या प्रयत्नातून दारूबंदी आणली होती. एवढा प्रभाव त्यावेळेला होता. गुत्तेवाले नाराज झाले. यांना म्हटलं अभी अपना क्या होगा. समाज सगळ्या सोमवारी आरतीला यायला लागला. स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ होऊन अतिशय शुद्ध भावनेने हा समाज जेव्हा आरतीला यायला लागला तळोद्याला, त्या बोरवडला, तेव्हा जो मोठा शेतकरी समाज होता त्याला वाटायला लागलं अब तो ये आदिवासी सुधर गए, हे तर शिकले, हे तर आपल्याकडे कसे येतील कामाला. म्हणून त्यांच्या सुद्धा पोटामध्ये खळखळ व्हायला लागले. आणि आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांचं राज्य कसं होतं, तोडो आणि फोडो. या आरतीला जर बंदी आणायची असेल, या समाजाच्या या चाललेल्या वाटचाली जर आपल्याला अटका वाढायचा असेल तर आणि एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे समाजामध्ये फूट पाडणं. फूट पाडली. कशी फूट पाडली? फूट अशी पाडली, जे खाणारे होते, जे पिणारे होते, त्यांच्या विरोधात न खाणारे न पिणारे, त्यावेळेला तस्कुऱ्या म्हणायचे.
तस्कुरी आहे. ते खात होते, जे पीत होते, ते असं म्हणायचे ना आम्ही तो खाणार आहे, आम्ही तो पिणार राड येणार आहे. भांडणं करायचे, गावगाव भांडणं सुरू झाली. आप समाजाने सांगितलं आम्ही समाजाला सुदृढ करतोय, आम्ही समाजाला संघटित करतोय, आम्ही समाजाला व्यसनमुक्त करतोय. सरकारने लक्ष दिलं पाहिजे, पण सरकारला हे नको होतं. सरकारला आदिवासी सुधरेल हे चालणार नव्हतं. सरकारने कानाडोळा केला. सरकारने ताकद ज्यांना दिली जे अशा पद्धतीने भांडण करत होते. आणि शेवटी सरकारने समाजाला आणि समाजाच्या प्रमुखांना 30 लोकांना हद्दपार केलं. मोठा इतिहास आहे. आप मूल धर्म सतीपती आरती समाजाच्या आरती करणाऱ्या समाजाचे त्यावेळेला प्रमुख होते रामनाथ महाराज. कारण मगाशी सांगितलं आपल्याला गुलाम बाबाने आरती सुरू केली 13 फेब्रुवारीला, परंतु ते जास्त दिवस आपल्यात राहिले नाही. त्यांचं निधन झालं 19 जुलै 1938 ला. 19 जुलै 1938 ला त्यांचं निधन झालं. खूप कमी समय ते आपल्यामध्ये होते आणि म्हणून नंतरच्या काळात हा सगळा समाज चालवला रामनाथ बाबांनी. ब्रिटिशांनी रामनाथ बाबांना हद्दपार केलं. ते निमाडमध्ये केले. हद्दपारीची कथा तो नंतर कधीतरी सांगेल, पण या समाजाचे सूत्र आपल्याला लक्षात राहिली पाहिजेत. खास करून मी बघतोय 2012 पासून बघतोय. आधी फक्त म्हातारे यायचे. मला खूप आनंद आहे की आता तरुण सुद्धा यायला लागला. मी तरुणांना सांगू इच्छितो, हा जो धर्म आहे हा तसा म्हटला एका अशिक्षित संताने केलेला सायंटिफिक धर्म आहे, विज्ञानवाचक धर्म आहे. 5 तत्व आहेत. पहिलं तत्व आहे स्वच्छता, दुसरं तत्व आहे आरोग्य, तिसरं तत्व आहे संघटन, चौथं तत्व आहे शिक्षण आणि 5वं तत्व आहे श्रद्धा. मी एक गोष्टी सांगतो तुम्हाला. स्वच्छता, महाराज असं सांगत असतात माणसाने स्वच्छ राहायला पाहिजे. सकाळी उठून आपण आधी दगडाचा वापर करत होतो, गेल्यावर आपण प्रातर्वी दिला. महाराज म्हणले नाही, पाणी घ्या, पाण्याने स्वच्छ करा. आपण स्वच्छ राहायला पाहिजे. तिथून आल्यानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत, त्याच्यानंतर आंघोळ केली पाहिजे. किती म्हणजे मूल गोष्टी आहेत, अगदी मूल गोष्टी आहेत ह्या त्यांनी सांगितल्या. आणि नंतर त्यांनी म्हटलं की भक्तिभावाने आपण स्मरण करा. कुठल्याही परिस्थितीत दारूचं व्यसन करता कामा नये. दारू, शराब, काय म्हणतात त्याला, शराब 100% राक्षस बनाने वाला पेय. म्हणजे 100%, रा म्हणजे राक्षस, ब म्हणजे बनाने वाला. जे पेय ज्याच्याने माणूस राहत नाही, माणूस राक्षस होतो, असं पेयापासून बाबा म्हणले आपण लांब राहिलं पाहिजे. काय म्हणतात मग शराब, तर मग मदिरा. अरे मदिराचा बी अर्थ तोच आहे. मदिरेचा अर्थ काय माहिती आहे? मदिरा म्हणजे म्हणजे मरहट, म्हणजे सनवट. म्हणजे मरहट, दी म्हणजे दिखाने वाला, मरहट दिखाने का रास्ता, रा मदिरा म्हणजे मसन काय दाखवणारा रास्ता. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, ही दारू किती वाईट आहे. ही बाटली तर इतकी वाईट आहे. हल्ली तर ही बाटली तर लहानपणापासून आपल्या 5वीला पुजलेली आहे. ते पोरग शाळेत गेला की त्याला बाटली पाण्याची देतो. अजून मोठा झाला, कॉलेजमध्ये जायला लागला की मग तो बियरची बाटली घेतो, बियरची बाटली. अजून थोडा मोठा झाला, संसाराला लागला, मग इंग्रजी घेतो. कारण तोपर्यंत बापाची कमाई असते. मग जेव्हा स्वतःच्या कमाईला लागतो तेव्हा तो गावठी घेतो. बरोबर आहे ना, येस का नाही? पण मित्रांनो, ती बियर असो, ती देशी असो, ती विदेशी असो, या सगळ्या सख्या बहिणी आहेत. यांचा एकच परिणाम होतो, तो म्हणजे शरीरावर अतिशय दुष्परिणाम होतात. लिव्हर जात, आतडे जातात, किडनी जाते. आता नवीन संशोधन आलंय, कॅन्सर होणाऱ्या सगळ्या माणसांमध्ये 28% कॅन्सर दारू पिणाऱ्याला होतो. 28%, मी नाही सांगत, हा शोध लागलेला आहे. 28% कॅन्सर दारू पिणाऱ्याला होतो. आणि कॅन्सर म्हणजे कॅन्सल, बरोबर आहे ना? कॅन्सर म्हणजे कॅन्सल. काही इलाज नाही चालत, डॉक्टरने चालत, जडीबुटीने चालत, भक्तुड्याने चालत, भगतने चालत, पूजाने चालत.
तो काय कोंबडा आणि ती बकरे बट काय बी द्या तुम्ही, काय कॅन्सर तर कॅन्सरच असतो. आणि म्हणून दारू सोडली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत दारू असता कामा नये, हे एकदा लक्षात घ्या. हे बाबाने सांगितलं, समाजाच्या हितासाठी सांगितलं, समाजाच्या एकोप्यासाठी सांगितलं, समाजाची जी पारिवारिक संकल्पना तुटलेली होती तिला नीट करण्यासाठी बाबाने सांगितलं. आणि म्हणून दारू ही सोडलीच पाहिजे. इथे बसतो मित्रांनो, मित्र तुम्हाला म्हटलं आपली किंमत आहे. आप समाजाची एक किंमत आहे. आप समाजाचा माणूस दारू पित नाही, आणि जो दारू पित नाही त्या माणसाची काही समाजामध्ये वेगळी किंमत असते. म्हणून बाबा म्हणत होते, जो आप धर्मीय आहे, जो सुखी आहे, त्याला टेन्शन नाही, तो त्याचा संसार नीटपणे करतो, कारण तो व्यसनाधीन नाही, व्यसनमुक्त आहे. आणि म्हणून किंमत त्याच्या नव्हते. इथे आल्यानंतर आम्हाला संस्कार आहे. काय संस्कार बरं आपला कोण सांगे, आपला काय संस्कार आहे? आपल्या इथे आल्यानंतर सगळ्यात मोठा संस्कार जर कुठला असेल तर आपण कसा करतो? आपकी जय म्हणतो ना. हे आपकी जय रे असं म्हणतो का आपण? कसं म्हणतो? आपकी जय. हे झुकण्याचं, नम्रतेचं पहिलं शिक्षण जर कुठे मिळत असेल, हे संस्काराचं शिक्षण इथे मिळतं. तुम्हाला सांगतो, लोक शिकतात पण संस्कार नसतो. शिकून काय फायदा? संस्कार नाही. संस्कार हे माझा बाप आहे, जन्मदाता आहे, ही माझी आई आहे, जन्मदाती आहे, हिच्यावर माझे उपकार आहेत, हिचं मी पालन पोषण केलं पाहिजे. हे संस्कार इथे मिळतात. हे संस्कार आज नाही आहेत. प्रत्येक आई बापाला वाटतं की आपल्या पोराला शिकवलं पाहिजे. शिकवा, जरूर शिकवा, शिकवलंच पाहिजे. शिकल्याशिवाय चांगले दिवस येणार नाही. पण नुसतं शिकून चालणार नाही, शिकवल्याबरोबर संस्कार सुद्धा दिले पाहिजेत. अतिशय महत्वाचे आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथे आल्यावर आम्हाला संस्कार मिळतो. इथे आल्यानंतर आम्हाला संघटन आहे. मग अशीच म्हटलं 98 मी तर स्वतः मारवाडी आहे, पण आहे तुमच्या बरोबर. मला कोणी सांगत नाही मी मारवाडी म्हणून. मला बठा म्हणतो मी आदिवासीच आहे, मला हो मी आदिवासीच आहे, मला काय फरक पडेल. पण मी आप धर्म नाही. ज्या धर्ममा व्यसन नाही, ज्या धर्ममा मांसाहार नाही, तुम्हाला प्रिय आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला येतो, जसं शराब सोडल्यानंतर तसंच मांसाहार सुद्धा. नीट ऐकल्या. तुम्हाला सांगतो, नवीन नवीन शास्त्रज्ञांचे नवीन नवीन आता आविष्कार आलेले आहेत, शोध आलेले आहेत. बाबा तर शिकलेले नव्हते, पण त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं मांसाहार करू नका. अरे भाऊ, आम्ही ते बिलशेत आमलं तर खाणच पडत, कोंबडी बी बकरी बी त्याशिवाय थोडी आमलं चालत. बाबा काही येडे होते का? बाबांनी काय सांगितलं? गेल्या वर्षी एक शोध निबंध वाचला गेला. नीट सगळ्यांनी ऐकून घ्या. मराठी कळत नसतं तर ऐराणीमध्ये सांगतो. काय वाचलं माहिती? निबंध, शोध निबंध अशा होता, जेव्हा एखाद्याला आपण क्रूरतेने मारतो, क्रूरतेने मारतो ना, क्रूर आहे ना, हे काही पोटाई पटे थोडीच मारतात, दिना टाकताना माणूस. जेव्हा एखाद्याला क्रूरतेने मारतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या एक वेगळं रसायन तयार होतं, आणि त्या रसायन ते मांसात जातं. आणि जो माणूस मांस खातो तो माणूस माणूस नसतो. त्या माणसाचे विचार वाईट असतात. हे आतापर्यंत आपण ऐकत होतो, हे सत्य होतं. पण पुढचा शोध सांगतो आताच मागच्या वर्षी एक शोध निबंध वाचला गेला. त्यांनी सांगितलं, रोज लाखो करोडो जीवांची हत्या होते कत्तलखान्यामध्ये. आणि जेव्हा हत्या होते तेव्हा त्यांच्यातून जो आवाज निघतो मदतीचा, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असलेल्या एक वेगवेगळ्या भावनेच्या, निराशेच्या, त्राग्याचा, याची एक तरंग तयार होते, तरंग. आणि त्या तरंगेत ना हे जे काही मोठमोठे भूकंप होतात, हे जे मोठे मोठे काही एकदम पाणी येतं आणि त्याच्यानं सगळं काही हे होतं, ज्याला हे एकदम पाऊस पडतो, हे सगळं या मांसाहारामुळे होतं. हे मी नाही सांगत, शास्त्रज्ञ सांगतात. बाबा तर काही शिकले नव्हते, त्यांना किती दूरदृष्टी होती. त्यांनीच सांगितलं होतं की मांसाहार करू नका. एक दिवस असा येणार आहे या मांसाहारापायी या पृथ्वीचा सुद्धा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संतांचं वचन हे अतिशय महत्वाचं असतं. संतांचं वचन नुसतं ऐकण्यासाठी नसतं, संतांचं वचन हे पाळण्यासाठी सुद्धा असतं. आणि म्हणून म्हणतो, आपल्या सगळ्या भावा बहिणींना मला विनंती आहे की आपण आप समाजाचे आहात.
आप समाजाची शिकवण आहे, मांसाहार करू नका, आप समाजाची शिकवण आहे, दारू पिऊ नका, अशा पद्धतीने जर आम्ही चालत राहिलो, मला असं वाटतं की आपण एकोप्यानं एकत्रितपणे अशा पद्धतीने संघटितपणे आम्ही पुढे जाणार आहोत. बंधूंनो, मी या ठिकाणी आपल्याला काही आमंत्रण पण द्यायला आलो. आपल्याला माहिती आहे बाकी लोक मग ते या ठिकाणी मग तडे काय आणि गरज आहे असंच म्हणतात ना. बाकी लोक म्हणतात मग ठीक होतं मग काय तडे बोलावत असते मोरवड मा. तिथे पण वेगवेगळे कार्यक्रम होतात. ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आता जो नंतर येणार आहे तो 2 मार्च 2014. का 2 मार्च म्हणतो मी? सगळे तरुण पोरं जरा नीट ऐकून घ्या. या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आदिवासींचं खूप मोठं बलिदान आहे, खूप मोठं बलिदान आहे. पण आपलं कसं आहे, नाही रे भो मला दल्ला बी काय शिकेल नाही तो कथा घ्या वैतात हे, ही आमची विचारसरणी. या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जर वाचला तर सगळ्यात जास्त जर शहीद कोण झाले असतील तर आदिवासी झालेले आहेत. आपल्या धुळे जिल्ह्याचा आधीचा धुळे जिल्हा, नंतरचा नंदुरबार जिल्हा, त्या जिल्ह्यात सुद्धा असंच मोठं हत्याकांड झालं होतं. तुम्हाला सांगतो, तुम्ही शिकलात अमृतसरला जलियनवाला बाग शिकेलेत की नाही? काय शिकला जलियनवाला बाग किती शिकला? जलियनवाला बाग पठ्ठातले माहिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अमृतसर मध्ये तो जलियनवाला बाग आहे. लोक बसलेले होते, स्वातंत्र्याचा विचार करत होते. डायर नावाचा एक कॅप्टन होता. कॅप्टन कशाला? तो तर राक्षस, क्रूर राक्षस होता. हे सगळे त्या बगीच्यामध्ये बसलेल्या, बागेमध्ये बसलेल्या माणसांवर धड 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 गोळ्या झाडल्यात आणि शेकडोने लोक मारून टाकलीत. शेकडोने लोक मारून टाकलीत. कशासाठी मारलीत? ते लोक स्वातंत्र्याचा विचार करत होते म्हणून मारलेत. फक्त तिथं पंजाबमध्ये झालं का? आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा रावला पाणीचं ठिकाण आहे. ज्या रावला पाणीला 2 मार्च 1943च्या दिवशी फरक एवढाच आहे, तिथं कॅप्टन डायर होता, इथं कॅप्टन ड्युमेन होता. सकाळी सकाळी लोक महाशिवरात्रीच्या आरतीसाठी त्यांच्यावर झालेली हद्दपारी मोडून ते आले होते. 4 मार्चला महाशिवरात्री होती. 2 तारखेला सकाळी उठून त्या रावला पाणीहून कोणी आंघोळ करत होतं, कोणी चहा पित होतं आणि ते निघणार होते. तेवढ्यात 1 तारखेच्या रात्रीच ह्या कॅप्टन ड्युमेनच्या नेतृत्वाखाली त्या निजरा नाल्याच्या वर सगळे पोलीस थांबलेत आणि जसा सकाळ उगवली तसा ठो 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 गोळ्यांचा वर्षाव झाला आणि शेकडोने माणसं मारून टाकली. तुम्हाला सांगतो, हे मी नाही लिहिलं, ब्रिटिश लेखकाने लिहिलं. ब्रिटिश लेखक म्हणतो, जेव्हा गोळीबार होत होता लोक स्थितप्रज्ञ होती. आमच्याजवळ काय शस्त्र होती काय? आम्ही तर भजन करणारी माणसं. एकच वाक्य म्हणत होते, रामनाथ बाबा की जय, गांधी बाबा की जय. पटापट माणसं मेलेत. त्यावेळीचे मान लोक म्हणतात, मला 13 जिवंत लोक सापडलेत. मी पुस्तक लिहायला जेव्हा घेतलं त्याने सांगितलं, त्या निजरा नाल्यातून 3 दिवस रक्ताळलेलं पाणी वाहत होतं आणि त्या रावला पाणीच्या परिसरामध्ये महिनाभर गिधाडांचं राज्य होतं. किती मोठा अन्याय आणि अत्याचार. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेकडो आदिवासींनी आपलं स्वतःचं बलिदान दिलं. हा आमचा इतिहास आहे. पण आमले माहितीच नाही ना, आमले काहीच माहित नाही. आणि म्हणून म्हणतो, आमचा इतिहास, आमचा स्वत्व जागृत करणारा इतिहास, आम्हाला एकत्रित करणारा इतिहास हा आमच्या सगळ्यांचा मुखोद्गत असला पाहिजे, आम्हाला सगळ्यांना माहीत असला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की या रावला पाणीला देशातलं एकमेव ठिकाण आहे. सरकारने अनेक स्वातंत्र्य ते काय बांधून ठेवलेत, अनेक ठिकाणी बांधून ठेवलेत. आणि मग 9 ऑगस्टला आपण जरा साफसूफ करतो आणि पूजा बिजा करतो, काहीतरी करतो 9 ऑगस्टला. तोपर्यंत तिथे कुत्रे बी मुततात आणि डुकरं बी फिरतात, काही कोणी बघत नाही. रावला पाणी असं ठिकाण आहे, तुम्हाला मला सगळ्यांना अभिमान वाटण्याचं ठिकाण आहे. ज्या दिवशी गोळीबार झाला होता तो दिवस होता 2 मार्च 1943. त्याच दिवशी म्हणजे 2 मार्चला तिथं आपण सामूहिक श्रद्धांजली देतो. 1-2 नाही, 10,000 लोक तिथे येतात.
आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली देण्यासाठी येतात आणि त्याच्यानंतर श्रद्धांजली दिल्यानंतर आपण आरती करतो आणि प्रसादी पण करतो. सगळेच्या सगळे तिथे येतात. आपण पण या, आपण पण प्रेरणा घ्या. पुढच्या वेळेला अजून येईल तेव्हा अनेक गोष्टी सांगेल. मला माहिती आहे वेळ खूप झालेला आहे, आपण उन्हातनं आलेला आहात. नक्कीच पुढच्या वेळेला अजून जास्त याच्यातला इतिहास आपल्याला सांगेल. आपण अतिशय शांततेने बसलात. मी परत एकदा विनंती करेन की आप समाजात येणं म्हणजे आपलं स्वत्व जागृत करणं. आप समाजात येणं म्हणजे आपली स्वच्छता, आपलं आरोग्य, आपण जे समाजात एकमेकाशी चांगलं राहतो हे वागणं, हे सगळं वाढवण्यासारखं आहे. आणि म्हणून आपण या. खरं तर मस्जिदला मला वाटतं मला यायला 3-4 वर्ष झालीत आपल्याला. 5 वर्ष झाली. खूप 5 वर्षाचा मोठा अशीच आहे ना. जय जोहर म्हणू का नाही म्हणू, जय आदिवासी म्हणू का नाही म्हणू, आखो काही म्हणू का नाही म्हणू, काय नाही आपकी जय एवढं म्हणा आणि येत राहा, आपलं कल्याण करा एवढं सांगतो आणि थांबतो. आपकी जय.